विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण 30 प्रश्न घेतले आहेत महागल प्रश्नपत्रिकेत. पोलीस भरतीला सर्व स्पर्धा परीक्षेला हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि आदिवासी विकास विभाग भरती चौकीदार गट ड ह्याची भरती निघालेली आहे. त्याला हे अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न येणार आहेत. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. प्रश्न क्रमांक 1 आपला, N.A. अकबरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे मित्रांनो? तर तो अबुल फजल हे अकबरी ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आपला, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे निर्माण झालेले आहे? लोणार सरोवर कशामुळे निर्माण झालेले आहे? तर ते उल्कापातमुळे. प्रश्न क्रमांक 3 आपला, न भूतो न भविष्यती ह्या वाक्याचा अर्थ काय आहे? तर तो विद्यार्थी मित्रांनो, आधी झाले ना व पुढे होणार नाही, हे आहे मित्रांनो वाक्याचा अर्थ. प्रश्न क्रमांक 4 आपला, शरीरातील हिप्रीन पदार्थाचे कार्य काय आहे? हिप्रीन पदार्थाचे कार्य काय आहे? तर ते रक्त घोटू देणे, रक्त न घोटू देणे मित्रांनो, हिप्रीन पदार्थाचे कार्य हे आहे. प्रश्न क्रमांक 5 आपला, मालविका गीनमित्र हे नाटक कोणी लिहिलेले आहे? तर ते मित्रांनो कालिदास यांनी लिहिलेला हा ग्रंथ नाटक. प्रश्न क्रमांक 5 आपला, हुंटावरून शेळ्या हाकणे ह्या म्हणीचा अर्थ काय? तर मित्रांनो, दुरून कारभार पाहणे, त्यालाच उंठावरून शेळ्या मारणे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7 आपला, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर ते विद्यार्थी मित्रांनो हिराकुंड हे आहे. भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड. प्रश्न क्रमांक 8, रायबोसोमचे मुख्य कार्य काय आहे? रायबोसोमचे मुख्य कार्य हे मित्रांनो तर प्रथिन संश्लेषण हे करणे आहे. प्रश्न क्रमांक 9, मिताक्षरा हा ग्रंथ कोणाशी संबंधित आहे? मिताक्षरा ग्रंथ तर विद्यार्थ्यांनो हा धर्मशास्त्र ह्यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10 आपला, उराशी बाळगणे ह्याचा वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उराशी बाळगणे तर तो प्रेमाने जपणे, प्रेमाने जपणे उराशी बाळगणे म्हणजे. प्रश्न क्रमांक 11 आपला, माउंट कोसियस्को हे शिखर कोणत्या खंडात आहे? तर विद्यार्थ्यांनो युरोपमध्ये, युरोप. प्रश्न क्रमांक 12 आपला, मानवी शरीरातील इन्सुलिन कोणत्या पेशी तयार करतात? तर विद्यार्थ्यांनो हे बीटा पेशी करतात. बीटा पेशी. मानवी शरीरात इन्सुलिन कोणत्या पेशी तयार करतात? तर बीटा पेशी तयार करतात. प्रश्न क्रमांक 13 आपला, गाथा सप्तशती कोणत्या राजाने संकलित केली आहे? गाथा सप्तशती तर विद्यार्थ्यांनो हे हाल सातवहन ह्याने सुरू केलेली आहे संकलित. प्रश्न क्रमांक 14 आपला, काखेत काळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? तर तो जवळची गोष्ट न समजणे त्यालाच काखेत कळसा गावाला वळसा असे म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 आपला, जगातील सर्वाधिक खोल महासागरीय गर्ता कोणती आहे? तर ते मरियन गर्ता आहे, सर्वात खोल गर्ता. प्रश्न क्रमांक 16 आपला, लायझोयम हे एन्झाईम शरीरात कुठे आढळते मित्रांनो? लायझोयम तर विद्यार्थ्यांनो हे अश्रूमध्ये आढळते, अश्रूमध्ये शरीरात. प्रश्न क्रमांक 17 आपला, पृथ्वीराज रासो हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? पृथ्वीराज रासो हा ग्रंथ तर तो चंदबरदाई हेने लिहिलेला आहे हा ग्रंथ. प्रश्न क्रमांक 18 आपला, अट्टल ह्या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? अट्टल तर तो विद्यार्थी मित्रांनो हा हट्टी, हट्टी करणे. अट्टल या शब्दाचा अर्थ हा हट्टी आहे. प्रश्न क्रमांक 19 आपला, हँग हो नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ते विद्यार्थी मित्रांनो पिवळी नदी म्हणून ओळखले जाते हँग हो नदीला. प्रश्न क्रमांक 20 आपला, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते मूलद्रव्य महत्त्वाचे असते? तर ते लोह हे असते, लोह हे महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 21, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? तर ते
मायानाक भंडारी हे असतात. मायानाक भंडारी शिवाजी महाराजांचे आरमाराचे प्रमुख कोण होते तर मायानाक भंडारी. प्रश्न क्रमांक 22 आपला, किस्से गरम करणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर तो लाच घेणे, त्याला किस्से गरम करणे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 आपला, भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकुल कोणत्या राज्यात आहे? तर तो कर्नाटक राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24 आपला, ATPचे पूर्ण रूप काय आहे? तर मित्रांनो ATPचे पूर्ण रूप हे ॲडव्हान्स ट्रिफोएट हे आहे. प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर मित्रांनो. ATPचे पूर्ण रूप हे. प्रश्न क्रमांक 25, हर्षचरित्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो हर्षचरित्र हे बाणभट हे आहेत. प्रश्न क्रमांक 26 आपला, तोंड सुकू घेणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तोंड सुकू घेणे तर ते रागाने बोलणे. तोंड सुकू घेणे. प्रश्न क्रमांक 27, सग्रासो समुद्र कोणत्या महासागरात आहे? सग्रासो. तर विद्यार्थी मित्रांनो हे अटलांटिक महासागरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28 आपला, कुप्परपेशी कोणत्या अवयवात आढळतात? कुप्परपेशी. विद्यार्थ्यांनो कुप्परपेशी हे यकृतात आढळतात. प्रश्न क्रमांक 29 आपला, विक्रमा देवचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो बिलन ह्याने लिहिलेला आहे. बिलन. प्रश्न क्रमांक 30 आपला, चार चांद लावणे ह्या म्हणीचा अर्थ काय? चार चांद लावणे. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या म्हणीचा अर्थ तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या. आपले 30 प्रश्न कमेंट झाले, 30 पैकी तुम्हाला किती बरोबर येतात आले ते कमेंट करून नक्की कळवा. आणि येणारा टॉपिक कोणत्या हवा आहे, महाराष्ट्रावर का महाराष्ट्राचे जिल्ह्याविशेष, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.